जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते धान उभी मी
विठोबाचे नाव एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव आणि काके काम नाही काम नाही आणि काम नाही एक गाऊ आम्ही विठोबाचे एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव आणि कापे काम नाही आणि कापे काम नाही आणि कापे काम नाही मोठ्या वाटा मोठ्या वाटा सुषमानुसर मोठ्या वाटा मोठ्या वाटा सुषमानुसर राज भारत विठोबाचे
काचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आले ऐसा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आले ऐसा तुका म्हणे महापातकी पतित तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म केला राज्यभार चाले एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आदेश पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम कथित विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतुका मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या तैसे श्रीजी महिमा नागरिता की असे साधन हे जाणून निमिया नमन निवांत केले शरण शरण जी हनुमान काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास बोला ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्थ अनाथाच्या नाथा तुझं नमो याप्रमाणे शिवेचा योग आहे कीर्तन रूपी शिवा काही निमित्त सर्वज्ञाता चालाबाद प्रमाणे नारळेसारख्या भाविक गावाच्या मध्ये हो अद्याला नाम सप्ताह हे ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण आहे पारायणाच्या व्यासपीठावरती आमचे हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज कुंड गावचे पण त्यांना छोटू महाराज म्हणून परिचित आहेत मी तरी त्यांना छोटू महाराज म्हणून ओळखतो फोटो तर छोटू महाराज दिसते पण त्याचं नाव प्रभाकर आहे हरकत नाही आणि इथं आलं म्हणजे नेमकी आठवण होते आमच्या भाऊची
निदान आमचं जास्त त्यांच्या परिसरात आम्ही फिरत नाही, पण नरवेला तरी आम्ही येतो आणि इथं आलं म्हणजे आम्हाला भाऊ समोर दिसतात. अगदी शांत स्वभाव, फार काम म्हणजे काम, जास्त कोणाचा आग्रह सहीन नाही. पारायण करतो, तुझ्या घरी जेवतो, पण मी म्हणीन तसं, तू म्हणीन तसं नाही. विराला अशी माणसं फार दुर्मिळ आहेत. एकदा कोणतरी भाऊला विचार म्हणे, भाऊ एवढं तुम्ही परमार्थ करता, देवदेव करता, पारायण करता, कीर्तन करता, हे तब्येत तुमची काही चांगली राहत नाही. तेव्हा भाऊचं उत्तर फार छान आहे, अरे प्रारब्ध देवाले चुकलं नाही रे. या जन्मात नाही पण मागच्या जन्मात कुठं जाणार ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. समोर त्याचं समाधान कसं होईल असं उत्तर देणारे आमचे भाऊ. आणि त्यातल्या त्या वर्षी गायन वादन नरविरात आल्यावर आनंद वाटतो. महाराज नाव घेतलं वावगं होणार नाही. आमचे हरिभक्त परायण अमोल महाराजच्या मुळे ही कलाकार मंडळी इथे इथे आहे. सर्वात आनंद जर मला कुठला झाला असेल तर आमचा कुस तयार झाला. नाही तर काही गावातले कुस मुळले बाजाईचे, पण तयार नाही झाले. आज एवढ्यात आमचं समाधान नाही. मग समाधान काही होईल, बापचे बेटा होईल. म्हणजे गुरुपेक्षा शिष्य पुढे जाईल आणि तो सांगेन गुरुजी नाही, हा बोल वाजवा, आपलं समाधान. गायन करण्याकरता सुंदर अशी मंडळी आहे. सर्वांची नावं तुकाराम महाराज, गोरख महाराज, कार्तिक महाराज, नारायण महाराज, सुनील महाराज, अनंत महाराज. वाजवण्याकरता दीपक महाराज, जनार्दन महाराज का वैद्यविचास महाराजला आणला असता संघ, हवप कृष्णा महाराज, हवप कुश महाराज आणि गणेश कोलते महाराज. सर्व आपलेच महाराज, आपलेच दात आणि आपलेच होट. त्याचं लग्न करायचं काम नाही आणि एखाद्या झोपलं असेल तर माफ करायचा. विठाला गायन वादन हे असं सुंदर असलं आनंद वाटते. महाराज हे बाकी झालं व्यवस्थित असते तर ते नसते. ते व्यवस्थित आहे पण त्याची ताकद कमी पडेल. ते काय करत तेव्हा किती बटणं फिरवली, त्याच्यात जेवढं ताकद आहे तेवढं ते करणं. मशीन छोटी असल्यावर का नाही, लहानसं ट्रॅक्टर आणि त्याच्या मागं मोठं टाळी लावून आणि ते सण भरली ओढीन काय त्याच्या हिशोबान चाललंय. विठाला सर्व व्यवस्थित आहेत. गायन वादन वाजवणारे आणि पारायणाकरता बरीच मंडळी. ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण आज काळाची गरज आहे. हवा कोकणी जाऊ द्या, पण आमच्या ज्या जुन्या महात्म्यांनी लावून दिलेल्या परंपरा आहेत ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथा पारायण. पण आता असं झालं ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथा पारायण भागत नाही. भागत नाही म्हणजे आमचं ज्ञानेश्वरीचं भागते त्याला काय बिघडलं आहे. मग भागवाया करता भागवत विठ्ठल. याचा अर्थ भागवत वाईट आहे असा कोण करायचा नाही. मी भागवताचे विरोधक माणूस नाही. आमचे गुरुबाबा साहेब सांगायचे अभ्यास खूप भागवताचा करायचा आणि कीर्तनातून मांडायचा. पारायण सप्ताह का म्हटलं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि गाथ्याचं पारायण करा. आमच्या गुरुवारांचं असं म्हणणं होतं याच्यात जे आहे ते कायच्यातच नाही. ज्याच्या मायने दूध नसन त्याला मावशीच्या मागं जा. विठाल ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्या ग्रंथाचा विचार केला असताना त्या ग्रंथाविषयी आपण बोलू शकत नाही असा महान ग्रंथ आहे. अज्ञानी जरी असला तरी ज्ञान प्राप्त करून त्याचं सामर्थ्य जर कृष्ण ग्रंथात असेल तर ते या ग्रंथात आहे. ज्ञान होय अज्ञानालाही ज्ञान प्राप्त करून देणारा ग्रंथ. म्हणजे कसं काय होते, अरे त्याला वर आहे. खूप ग्रंथ आहेत पण त्यांना वर नाही. ऐसा वरया ज्ञानोबराच्या टीकेला ज्ञानेश्वरीला श्रीगुरूने दिलेला वर आहे की किती अज्ञान असू द्या, किती मूळ असू द्या, पाप्यातला पापी असू द्या, दगडातला दगड जरी असला तरी त्याला ज्ञान होईल. पण ती भावानं वाचली तर बरीच पारायण करणार चुका लावतात. चुका पान नाही उघडलं गेलं. आता खरं सांगा काही गेले समजून ते 2 ओव्या शिल्लक गेल्या तरी बिघडत नाही. पण ज्ञानेश्वरीला चुका लावायचा
कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहे. या भावनेनं जे वाचतात त्यांना फलप्राप्त भाव धरुण्या वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरला जर ज्ञानेश्वरी वाचली तर हरीची अर्थात देवाची कृपा झाल्याशिवाय राहत नाही असं आमच्या साधू संतांची श्रद्धा आहे. आणि त्यांच्या मार्ग आम्ही चाललेलो आहोत. वेद मार्गे म्हणून गेले त्याची मार्गे चाललेलो. त्या मार्गाने चालत असताना हा सुंदर असा आयोजन आहे. सप्ताहाचं लाइटिंग गिलेटिंग डेकोरेशन मंडप आणि आपल्या पाठीमागं भगवंत आहे. जिथं देव आहे तिथं काय कमी आहे. देव कुठं आहे? जिथं आनंद आहे. आणि आनंद कुठं आहे? जिथं कथा आणि त्रिवेणी संगम आहे तिथं आणि नाम जिचे उत्तम चरण रज वंदिता असा त्रिवेणी संगम असं असलं की आनंद वाटते. आणि मला जर अशी घाईची सवय आहे तरी मी यायला घेऊन लय आवरून राहिलो. प्रयत्न निघून कारण माहोल दोन माणसांना चाललं पाहिजे. माणसं आहेत आणि घाई केली की मग यांचं बिघडतं. मग आपला काय मत आहे? नाही आनंदाची जोड गोष्टी लागती गोड मोठ्या तुझा म्हणे बिडा भक्तीची आता जेवढी दोस्ती आपली असं पाहिजे. आपण यायच्या हाती पडता कामा नये. साखळी मूठ सभा लागायची बिलान केली बिला मांडा मांडा काही करा मी पैसे आता हे आनंदाची सोडा सांगा गोटी लागायची गोडा आलासी आकार मुच्या तडा तुका म्हणे बिडा भक्तीच्या अशा आनंदाच्या मध्ये गुरुवारांच्या आज्ञेबरोबर सेवा करण्याचा काही सेवे कर्तव्य जो अपंग निवडला अपंग तुकोबारांचा आहे. पहिला दिवस कारण कालचा दिवस म्हणजे प्रास्ताविक आणि आजचा दिवस म्हणजे पहिला दिवस. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिला दिवस म्हणजे नामपर प्रकारातला अभंग घेऊन सोडवायचा असतो. नावाचं महात्म्य आजच्या दिवशी सांगायचं असतं असा नियम असल्याच्यामुळे या अभंगाची निवड आहे. अभंग तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा परमात्मा प्राप्तीचं साधं सोपं सुलभ अशा प्रकारचं साधन तुम्हाला मला सांगत यापेक्षा महाराज म्हणतात आम्हीही त्याची प्राप्ती करण्याकरता काय करणार? आम्ही विठोबाचे नाम गाऊ त्याचं नाव आम्ही घेणार. आणि मग ते जर ते घेतात तर तुम्ही आम्ही काय करायचं? तुम्हा आम्हाला दुसरा पर्याय नाही. कारण इतर जी साधनं आहेत सरळ सरळ अर्थ सांगतो. महाराज म्हणतात त्या साधनाचं आम्हाला काम नाही. कोणते? जेवढे काही साधनं असतील म्हणजे बरीच माणसं माहीत नाही तरी बोलतात. आमच्या गावात एक म्हातारा आहे चित्तापार बसलो अशा गोष्टी मुंबई अरे मुंबई पुराण त्या आपण विचारलं आपा तुम्ही काही गेलते? मी गेलो. मग तू काय सांगतो? जे माहीत नाही ते सांगू नये. पण आमच्या साधू संतांनी संपूर्ण आढावा घेतला त्याचा अनुभव घेतला आणि नल आमच्या समोर मांडलं. अरे या साधनापेक्षा दुसरं कोणतं साधन श्रेष्ठ नाही. अनेकाचे काम आणि त्या शब्दाच्या मध्ये इतर साधनं बसतात. अनुभव घेतल्यावर सांगतात ना
पूजा केल्या कटपटा आम्ही आमच्या साधू संतांनी सर्व साधनं अनुभवलीत अनेक साधनं केली महाराज म्हणतात देव प्राप्ती करतात जेवढी जेवढी साधनं आहेत त्या संपूर्ण साधनाचा आम्ही अनुभव घेतला काय होतं यज्ञयाग स्वर्ग भोगाडेती करिता तपी काम क्रोध खवडती नित्या नित्यज्ञानी अभिमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो तीर्थयात्रा करायची नाही असा त्याचा अर्थ नाही पण महाराज म्हणतात तीर्थयात्रा करणारे एवढे आम्ही पाहिलेत ते बाकीच्या लोकांपेक्षा आमच्याच नांदी येतात जय हरी हरी चारो धाम चांगलं केलं केल्याबद्दल वाद नाही पण नांदी लागू नको जास्त प्रचार करणं म्हणजे त्याची पुण्य गमावून बसणं आपण आपल्या वाचन जर आपल्या केलेल्या धर्म कार्याचा प्रचार केला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतो तो धर्म नाही अधर्म आहे तो दंभ आहे वचेच्या जोभरा धर्माचा पसारा धर्माची अधर्म होय विरा तो दंभुजाने आपण आपल्या वाचन सांगणं म्हणजे त्या कर्माचा सुप्त अहंकार आत असणं आणि अहंकार वाईट आहे तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो अहंकार प्राप्त होतो अहंकार माणसाने नरकात नेतो तुका म्हणे नरकी घाली अभिमान आपल्याला देव प्राप्ती पाहिजे आहे अनेक साधक महाराजकडे महाराज तुम्हाला देव भेटला तुम्ही काय केलं महाराज म्हणून आम्ही त्याच्याकरता फक्त नाम घेतलं आणि कोणतं एक निष्ठेनं आम्ही फक्त विठोबाचं नाम गाऊ इतर साधनाचं काम नाही अभंगाच्या पहिल्या कडव्यात एक गाऊ एक गाव आम्ही विठोबाचे नाम परमात्मा प्राप्ती करता आम्ही फक्त एकच करणार विठोबाचं नाम घेणार अनेकाची काम नाही आता या शब्दात आणि आता पण आता काही जेवण झालं तिथून सुरू झालं म्हणून आता या शब्दाचा अर्थ असा आहे हे आम्ही सारं पाहिलं आणि आम्ही थकलो त्यानं आम्हाला इथपर्यंत केलं नाही जी जी साधनं आम्ही केली त्या साधनाने त्या न पावतीव त्याच्या दार म्हणता ज्याची भेट घ्यायची आहे त्याच्या दारातही त्या साधनाने दिलं नाही मग आता आम्हाला त्याचं काम नाही त्याचं काम आहे ते नामचिंतन एक गाव आम्ही विठोबाचे विठोबाचे का याचं कारण मला सांगतात आम्हाला बाकी देव मान्य आहे
आणि विठोबा आमचा आम्हाला प्रमाण आहे, कारण आम्ही नामधारक आहोत. आम्ही नामाचे आम्ही नामाचे धारक. आम्ही कोण कोण? आम्ही म्हणजे एकटे नाहीत, अनेक वचनी शब्द आहे. आम्ही नामाचे धारक, जेवढे नाम घेत असतील तेवढे आम्ही नामाचे धारक. आणि जे नामधारक आहेत ते मिळती काही टाणाटोणा नामस्मरणा वासुनी भजनाशिवाय त्यांना इतर गोडी नाही, ते करत नाहीत. नेनू प्रकार सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. बाकीचे देव आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला प्रमाण देव जर कुठला असेल तो विठ्ठल आहे. जसा तुकाराम महाराज पतिव्रतेला भस्ता प्रमाण आहे. पतिव्रते व्रताला प्रमाण असं पाहिजे. आम्हा नारायण कैशापरी, कैशापरी पतिव्रते जैसा पतिव्रता माऊलीला या घरात ती राहते. सासरा आहे, सासू आहे, दीर आहे, नणंद आहे, बाकीची सदैक मंडळी आहेत. मग ती त्यांना काय लाथा मारते का? नाही, त्यांची सेवा करते, पण प्रमाण म्हणून, हा मान्य म्हणून. बाबा नवऱ्याचा भाऊ आहे म्हणून दिराची सेवा करायला लागते, नवऱ्याची माया म्हणून सासूची सेवा करते. पण प्रमाण जर कोण असेल, पती प्रमाण पतिव्रते जैसा प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. बाकीचे देवाच्या मी पाया पडतो, पण प्रमाण म्हणून जर काय म्हणाल तर आम्हाला विठोबाच प्रमाण आहे, कारण तो साऱ्या देवाचा देव आहे. देव बढिया पंढरीचा राव असणारा विठोबा साऱ्या देवाचा देव असल्याच्यामुळे आम्ही त्याचं नाव घेणार. एक गाव आम्ही
विठोबाचे नाम. अनेकाचे काम नाही आता. अनेक या शब्दाच्या मध्ये सर्व साधनं बसतात. आम्हाला कर्माचं काम नाही, आम्हाला तपाचं काम नाही, कारण तपश्चर्या करणारे आम्ही पाहिलेत, यज्ञ करणारे आम्ही पाहिलेत. तुकोबरायांनी असं तुलनात्मक दृष्ट्या आपल्या डोळ्यासमोर चित्र ठेवलं. यज्ञ करणारा आणि नाम घेणारा, ज्यांनी यज्ञ केले त्याच्याकडे पहा, तुलना करा दोघांची. ज्ञानेश्वरी त्यांना तो विषय म्हणून आपल्या समोर मांडतो. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी बांबावला, शेकी भुजंगत्व पावला, काही. पहिल्या इंद्राचे दिवस संपले, मग दुसरा इंद्र स्थापन करावं लागते, आणि 100 यज्ञ झाल्याशिवाय इंद्र होता येत नाही. मला असं असतं नाही 100 तर मग ज्याचे जास्तीत जास्त झाले त्याचा नंबर लावा. 100वाला कोणी तयार नाही, आणि जागा खोलली सोडता येत नाही. मग त्या खुर्चीवर कोण बसवता? मग त्या एका राजाची 99 यज्ञ झाले होते, एकच बाकी होता. जाऊ द्या म्हणजे मग आता त्याचा नंबर लावा. त्या नहुष राजाचा नंबर तिथं लागला. कुठं? इंद्र व्हायला बदल. कधी कधी माणसं एवढे घाई करतात, अति घाई संकटात जाईल. एक यज्ञ कमी असतानाही नंबर लागला, त्याला एवढा हरी झाला, जमला, तर आपण इंद्र झालो. बाकीची सर्व सत्ता त्याच्या हातात आली वरची, आणि ते नांदी आलं त्या इंद्रायणीचे. फक्त देवच नाही, फार मोठे मोठे माणसं या बायाच्या नजर वाया गेले बरं. त्याचे महाराष्ट्रात आश्रम होते बाजी, एवढे शिष्य गणतीच नाही झाले. म्हणजे ज्या माणसाला कोणीही अडू शकत नाही असा माणूस. पण या नानानं त्याचा सत्यानाश झाला, नाव सांगायचं काम नाही. झाला ना स्वर्गाधिपती. जे तुझी बातची, तू इंद्र झाला, म्हणजे तुझी बायको इंद्रायणी आहेत, पण ते त्या इंद्रायणी म्हणे मी इंद्र झालो, तू मला वर. यज्ञ करणाऱ्यांचं सांगतो, 99 यज्ञ ज्याने केले, 99 यज्ञाचं पुण्य ज्याच्या पाठीमाग आहे, ते इंद्रायणीच्या नांदात पडलं. होती पतिव्रता. ती म्हणले आता आपण पहिल्या इंद्राची पत्नी आहो, आणि पतिव्रतेला पती सोडून दुसरं माहित नाही, स्वप्नातही येत नाही. आणि हा आता राजा झाला, सत्तेपुढे शानपणा चालत नाही. काय बाहेरली बुद्धी आहे राजा, वरच्याच नाही खालच्या आहे बरं. म्हणजे एका शास्त्रज्ञाचं मत आहे, एका पेपरात वाचलं मी, बाहेर डबल मेंदू आहे, पण माणसाली एकच आहे. आणि म्हणून काय काय सगळं माणसं बोध करून माघार घेतात. असं मला तेव्हा ध्यानात घ्यायचं ना, आपलं झालं तर कोण हारलं होतं. मग तुम्ही काही ब्रह्मचर्य मी तुमच्यात आलो आपल्या ध्यानात. म्हणजे आपण सारी एकाच माहिती, डबल मेंदूचा वापर आहे. त्या इंद्राने विचार केला आता कसं करा. ते सांगितलं महाराज हरकत नाही, मी तुमच्या गळ्यात माल टाकायला तयार आहे, पण आपली एक अट आहे. मग काय अट आहे? ज्या वाहनावर आजपर्यंत कोणी बसलं नाही ते वाहन घेऊन ये, मी माल घेऊन तयार आहे. मग हे बसलं थांबलं, हे वाहन मामूजी रिकामा नाही. मामूजी त्याच्यावर गणपती पैसे म्हटलं आता कसं झामला काय आपलं. वाघावर देवी, कोंबड्यावर देवी, संतोषची माय कोण्या शिवहावर. आता कोणतं वाहन थांबलं. जर ऐरावत घ्या, पहिल्या इंद्राचं उच्चिष्ट वाहन चालत नाही. हे वाहन पाय ते वाहन पाय थंडागार झाला, कोणी जमत नाही. पण हे राजे लोक ना, त्यांची राजेशी वृत्ती असते, डोकं बरोबर चालवतात. त्यानं डोकं चालवलं म्हणे साधूच्या पोकाडल्यावर अजून कोणी बसलं. साधूचं वाहन केलं का कोणा नाही. आलं लक्षात. ते वर सप्तऋषी आहेत, सप्तऋषी आजही दिसतात आकाशात. 4 चांदण्या अशा आणि 3 चांदण्या अशा, म्हणजे ते 7 चांदण्या आहेत. त्याच्यात एकाच चांदणीजवळ 8वी चांदणी आहे बारीक. ते वशिष्ठ ऋषी आणि त्यांची पत्नी पतिव्रत असल्याच्यामुळे आजही ती सोबत आहे. तिचं नाव अरुंधती. पण आपल्या जुन्या गुढे त्याला गुढीचं खाटलं म्हणत, कायसाठी म्हणत कसं म्हणत, खाटल्यासारखं दिसते म्हणून म्हणत जाऊ द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही. पण ते सप्तऋषी आहेत, ते गुढीचं खाटलं नाही. त्यांना आमंत्रित केलं गेलं. महाराज त्याला बोलावलं. हे साधू असे खुश झाले का, आज लोक लई इंद्र झाले, पण एकाने बोलावलं नाही. आपला सत्कार आहे वाटते. साधू सत्कार इथले हप्पा पेर असतात रे बापा. अरे काऊन नाही आला.
शेलाट नाही गेले शेला टोपीने भेटन ते गेले महाराज तिथं आणि त्यांनी पालखी तयार केलेली माझ्यासारखा होता त्याच्यावर असा खूप झाला जमलं का पालखीत पैसे पर्यंत गेले तुम्ही नका बसू म्हणे मी बसतो तुम्ही उचला आता केवढी साधू दुराग्रही नसतात त्याला बसवलं उचललं महाराज चला कुठं जायचं म्हणे इंद्रायणीच्या इकडे म्हणून बाईचं नाव कोण काढलं ज्याचं आमचं कसं जमत नाही त्याच्याकडे घेऊन आम्हाला घेऊन चालला तरी जाऊ द्या बा उचलली ती पालखी निघालेत आता साधूची चाल अशी आहे संत हळूहळू बा मुंगी मेली नाही पाहिजे हळूहळू ढाळे ढाळे असं चाललं त्यांचं ते हळूहळू चालायला लागले आणि या राजाने घाई ती त्या स्वर्गीय भाषेत म्हणायला लागलं कारण आपण ज्याला त्वरा करा शुद्ध भाषा बा लवकर चाला आपल्या साध्या भाषेत चाललं लवकर आम्हाला काय करतो म्हणजे लवकर लवकर चाला याला वर म्हणतात सर्प सर्प म्हणजे त्वरा कर मग तो राजा त्या साधू संतांना त्वरा करा सर्प सर्प आता साधू ऐकतातच लोक ऐकतात एकदा का दिमागात सरकलं काम की मग जमत नाही दुर्वासासारखे मुनी त्याच्यात म्हणजे आम्हाला काय सर्प सर्प करतो तू सरप होऊन पण त्या राजाचा सरप झाला आणि हे ज्ञानेश्वरी ज्ञानोबा एका ओळीत लिहितात नहुष स्वर्गाधिपती झाला नहुष राजा स्वर्गाचा राजा झाला पण परिणाम काय झाला 99 यज्ञ करणारा राजा सरप होऊन पडला आणि इकडे ब्राह्मण समाजात जन्म झाल्यावर मातंग समाजाच्या बाईच्या जीवनात योग आला येऊनही पण आला 1 2 3 नाही 99 लेकरं झाले काय गत असेल त्याची उद्धाराला पर्याय नाही प्रायश्चित्त नाही अशी अवस्था असताना नारदाची गाठ पडली त्याला सांगितलं बाबू उद्धार होणे नाही कुठेच असेल तर काही जमत नाही म्हणजे महाराज कसंही करा मला स्वतः कसं होईल सांगा म्हणजे देवाचं नाव म्हणजे नाव तर घेणे माहीतच नाही हे इथलं बिघड पागड ह्या देवाचं नाव थोडा देते का पण साधू राजा वकील आहे डोकं चालवलं नारदाने हे तसं ऐकणार नाही त्याला सांगितलं एक काम कर आता तुला जे पोरग होईल त्याचं नाव नारायण ठेव म्हणून लेकराचे नाव देवाचे ठेवा लागतात काय अंकुश कुश कुश लव वाटपा काय असतं ही नावं घेतली म्हणजे तेवढ्याला रामायण आठवतं देव आठवतात राम कृष्ण हरी ही जुनी बुडेवाडे आमचे गंगा अमकं नाव घेतले का बघ हे नाव ठेवता येत नव्हते का पण तेवढ्याही देवाचं नाव तोंडात येते बुवा मग नारदाने सांगितलं तू एक काम कर शेवटच्या पोराचं नाव नारायण ठेवू त्याचं नाव नारायण ठेवलं यानं देवाचं नाव घेतलं नाही एवढा कबाडा करून ठेवला पण मरता मरता म्हणतात बघ पुढ्याचं शेवट लाईच्या पोरात जीव असते म्हणतात मग मरता मरता काय झालं माया नारायणाचं कसं होईल माया नारायणाचं कसं होईल माया नारायणाचं कसं होईल गुण मेलं अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही अंतकाळच्या वेळेला देवाचं नाव पुत्राच्या लोभी नष्ट म्हणे नारायण आणि तुका म्हणे कोण कर्तव्य त्याचे पुण्य त्याला काय केलं आम्हाला माहित नाही पण अंतकाळच्या वेळेला देवाचं नाव घेतलं त्याच्यासाठी विमान पाठविले देवाला विमान पाठवलं त्याचा उद्धार झाला 99 यज्ञ करणारे सर्प होऊन पडतात 99 लेकर असणाऱ्यांचा उद्धार होतो नामचिंतनाने हे श्रेष्ठ का ते श्रेष्ठ यज्ञापेक्षाही नाम श्रेष्ठ होणे असतं त्याचं आम्हाला काम नाही अनेकाचे काम नाही एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता यज्ञ कामाला काम नाही तपाचं आम्हाला काम नाही कोटी कोटी यज्ञ नित्य जाता कोटी कोटी यज्ञ नित्य जाता कोटी कोटी नित्य जाता कोटी कोटी यज्ञ नित्य जाता एक हरि नाम
नित्य जाता नेम म्हणजे कोटी कोटी यज्ञाचा नेम नाही, नित्य जाता नेम एक हरिनाम त्याच्यानं कोटी यज्ञाचं पुण्य त्याच्या पदरात, कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम एक हरिनाम जपता घडी एवढी नामाची पावर आहे महाराज. मला तपाचं काम नाही, अनेकाचे काम नाही, आता आम्हाला यज्ञाचं काम नाही, आम्हाला तपाचंही काम नाही. तपश्चर्या करणाऱ्यांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. लोखंडाचं पीठ खाऊन 60,000 वर्ष तप केलं विश्वामित्राने, शेवटी पाळणा हल्ला होतो नव्हतं ते गमावलं. पण नामचिंतन नाव घेणाराचा जर विचार केला, एजा घरचे पाळणे देव हालो दे, चोखोबाची बहीण झालो शारण बहिणी उघडादार हात गोड आहे, म्हणणारे चांगले आहे, म्हणणारे चांगले आहे. काय हे गेलं पुढे. चला, वहिनी उघडादार हाका मारी, त्यांच्या घरचे पाळणे देव हलवतो आणि त्याचे पाळणे हलतात. तपश्चर्या करणारे त्याच्यापेक्षा हे मोठं असल्याच्यामुळे त्याचं आम्हाला काम नाही. अनेकाचे काम नाही. आता मग महाराज त्या वाटाचं काय केलं, या सूक्ष्म वाटा होत्या, त्या दुस्तर वाटा होत्या, ही जी साधनं आहेत, वाटा म्हणजे साधनं, मग त्या साधनाचं काय केलं महाराज म्हणतात आम्ही त्या मोडून टाकल्या आणि एक राजमार्ग तयार केला अभंगाच्या दुसऱ्याकडे. सूक्ष्म वाट कर्माची दुस्तर वाट योगाची दोन्ही वाटा मोडल्या म्हणजे काय होतं, कर्मानेही देवापर्यंत जाता येतं पण त्यात सूक्ष्मता आहे. श्रीमद भागवत गीतेच्या मध्ये त्याची सूक्ष्मता मांडली, ज्ञानोबाने त्याचा विस्तार केला.
काय सूक्ष्मता आहे कर्मामध्ये? कर्म चांगला मार्ग आहे, देवापर्यंत नेणार असं ज्ञानीविषयी सांगतो मी बोलत नाही. जाणाने ना सकळा हा कर्मयोग किय प्रांजळा, जैसी नावातल्या बाळा तोय तरणी. ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्वांच्या करता सोपा मार्ग जर कुठला असेल तो कर्म मार्ग आहे. जाणा नेना सकळा, जाणत्या करता, ज्यांना काही कळतं त्यांच्या करता, ज्यांना काही कळत नाही त्यांच्या करता, जे लहान असतील मोठे कोणी का असेल, सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा. कर्मयोग म्हणजे कर्ममार्ग, प्रांजळा म्हणजे सोपा. आणि किती सोपा ज्ञानोबा उदाहरण देतात. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. लहान लहान लेकर आहेत, महिला मंडळ आहे, ज्ञानोबांना माहित आहे माणसांना पोहणं असू शकते नदीकाठच्या लोकांना, पण महिलांना लहान लेकरांना पोहणं नसतं. पण अशांना जर पाण्यातून तरून जायचं असेल तर नाव एकदम चांगलं साधन आहे, सोपं साधन आहे. जसं नाव सोपं साधन आहे तसं कर्ममार्ग ही सोपं साधन आहे, पण सूक्ष्मता आहे. म्हणजे जसं नावेचं उदाहरण पाहिलं, जर वापर चुकला तर गोंधळ होऊ शकतो. नाव आपल्याला ते कळ्या काठावरून येते. आपल्या नरवेलला सप्ताह सुरू झाला आणि नरवेलचे काही लोक मुंबईला गेलेले लई दिवसाचे, आणि बोध करून गाव सोडलं की माणसं श्रीमंत होतात. कसे होतात त्याच्या त्याला माहीत, पण व्यवस्थित काही काही पुण्यात गेले, नरवेळातले काही पुण्यात गेले, पण बदल झाला का नाही, श्रीमंत झाले. गावच्या लोकांनी फोन केला, गळ्या आपल्या गावात सप्ताह आहे ये, मग ती 2-4 सोबती घेऊन आलं मुंबईची. पूर्वीचा काळ नदीपर्यंत आला, नदीला भरपूर पाणी, दोन्ही काळा पुरून नदी चालली. आता कसं करता, नदीला पण ये, आणि ते मुंबईच होते, ते म्हणे मी यायला भेटू नका, म्हणजे या या अरे म्हणे नदी तुला पाहिले नाही, माझ्या मागं या. मग मागच्यानी याला पाण्यात पाय टाकू दिला आणि मागच्यानी विचारलं, तुम्हाला पोहणं आहे काय? नाही. मामा मारतात काय तुम्हाला? पोहणं या या करता आहो. तसं नाही म्हणले, नमस्कार करा. म्हणजे नमस्कारानं पाणी कमी होत नाही, श्रद्धा म्हणून पाया लागायला हरकत नाही. ते पाया पडले आता म्हणजे आजूबाजूनं बघा, म्हणजे इथे जर एखादी नाव असली तर पाण्याची अजिबात भीती नाही. मला बरं वाटलं. कर्म धर्म सुखाचा तुमच्या नदीत आहे की नाही मला माहिती नाही, पण त्यांना सापडले. अरे नाव 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 म्हणता बरोबर जमलं. गेलो बरे आपण, कीर्तन सुरू होत नाही, लगेच बसले नावेत. ज्याला माहिती होती त्यांनी सांगितले, हे 2 चमचे फिरवा. चमचे म्हणतात कोणी, हे काय म्हणतात ते बाकीचे भांडणं लावतात समाजात, पण हे चमचे तोडून नेतात. वल्ले वल्ले, हा ते वल्ले हाके त्यांनी, हा ते वल्ले असे फिरवले. करता करता कीर्तन सुरू झालं, आरंभाची चालही झाली. गोड अशी चाल त्याच्या काना वावा, चांगले म्हणणारा वेळा लवकर घे, जोरात जोरात घ्या. जोर जोरात ते फिरायला लागले. अर्ध्यात कीर्तन गेलं पण इकडचा काट आला नाही. आता ज्याला माहित नाही त्याला मुका बसावं की नाही. मुंबईचं भाजरलं, नदी नदी मोठी आहे बा, फार मोठी नदी, चाललं चाललं. ते म्हणले आता आम्ही नाही, आता तुम्ही चालले, आम्ही बसतो आणि तुम्ही रातभर कावा नाही चालले. त्यांनी हातात घेतलं. करता करता काकडा सुरू झाला. उठा पांडुरंग. तुमच्या खानदेशात खूप काकड्याचे प्रेमी लोक आहेत. 150-200 महिला काकड्यात असतात. आमच्या इकडे 2च म्हणणारे नाही जास्त लोक. आणि हे गायक वादक तर पहिले कबूल करतात, काकडा असेल तर आपण येत नाही. विठला विठला. काकडा किनारा माणूस ते म्हणले का रे हा अभंग काकड्यातला आहे. म्हणजे दिवस निघत आला, त्यानं मागं पाहिलं, अभि म्हणे झाडावरतीच आहे. म्हणजे अभि याच काठाला म्हणे अजून रातभर नाव चालू, पाहिलं काहीच नाही. झालं कसं, एक उतरलं आणि त्यानं पाहिलं, अरे म्हणे नाव बांधलेलं आहे. नावीचा दोष आहे. उतरलेला खाले नावेला शिवाय, अरे उठून आलो होते रातभर माणसं याच काढा ठेवले, आम्ही रातभर दणके घेतले गेले फुकट. हा नावेचा दोष नाही, साधन योग्यच आहे, वापर चुकला. विठल त्यातलं एक होतं, हे याला कळत नाही म्हणे, याचा ऐकू नका, मी सांगतो असं करा.
कसं करा, पाहुणे आले शेवट करा. म्हणजे हे कसं कसं करा त्याने विचारलं. म्हणे नाव सोडा. नाव सोडा म्हणता बरोबर बाकीचे बरं वाटलं, याला माहिती आहे याचं ऐका. उतरले, नाव सोडले. आता म्हणे 4 बाजून 4 व्हा. आता म्हणे उचला नाव. म्हणजे आम्ही म्हणे नाव आहे ना भेटा खायले कीर्तन ऐकणारा माणूस आहे. तुका म्हणे नाव जनासाठी तुमच्या आमच्या करताच नाव आहे, तरुण नेण्या करताच नाव आहे हे मला माहित आहे. उचलली. आता म्हणे घ्या डोक्यावर. घेतली. आता चला पाण्यात. काय होईल ते ज्ञानोबाला विचारा. ज्ञानेश्वर मला म्हणतात जे तुम्हाला तरुण नेणारी नाव आहे, महापुरात जरी डुबत असला तरी कर्म धर्म संयोगानं नाव हातात लागले तुम्ही तरुण जाल, पण तेच नाव जर तुम्ही डोक्यावर बांधली आपण बुडता महापुरी जे वेगी काढी पहिलं तरी ती नावाची बांधरिया शिरी डुबवी जैशी. हा नवेचा दोष नाही. तसं कर्म मार्ग देवापर्यंत नेणार आहे, पण त्यातली सूक्ष्मता जर कळली नाही. तुका म्हणे विधी निषेधाचे डोई उडाली तया नाही. देवकृती कर्माच्या मध्ये विधी निषेध आहे आणि विधी निषेधात गुंतण्याची शक्यता आहे. म्हणून महाराज म्हणतात हा मार्ग आम्ही मोडला. सूक्ष्म वाटा मोडल्या. दुस्तर वाटा योगात योग किती दुस्तर आहे निदान नरवेळात तरी सांगायची गरज. 12 अध्याय पाहून घ्या ज्ञानेश्वरीचा. संपूर्ण काठिण्य त्या एका श्लोकावरती क्लेशोधिकतर रेषम या श्लोकावरती संपूर्ण वेळ माया पाठ आहे. पण मी आता म्हणत नाही, महावेळ संपल्याच्यामुळे आपण पुढच्या वर्षी पाहू. चटकला का तू किती वर्ष आले आलाच नाही. आता आला पुढच्या वर्षी येऊ म्हणते. कर्म धर्म सहयोग कारण तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही. कारण कोणाचं आयुष्य काही संपेन. अरे हरिपाठ करता करता बाई गेली तुमच्या गावात. शांभाऊच्या घरची बाई हरिपाठात आली. हरिपाठात पुस्तक घेतलं, 2 अभंग म्हणले आणि पुढच्या अभंग म्हणेच ना. बाकीच्या बाय मग का झालंय हे तर साधी अभंग म्हणते. आता कोणी म्हणत अभंग ते गेली. कोणाचं कोणाच्या हातात नाही. पुढच्या वर्षी याचं काही सांगता येत नाही. फक्त सांगायचंय नामचिंतनाच्या द्वारा महाराज म्हणतात हे जे सूक्ष्म वाट आहेत, कर्माची वाट, योगाची वाट मोडल्या म्हणजे बाजूला गेल्या. एक राजमार्ग तयार केला. जसं पूर्वीच्या पाऊल वाटा होत्या, गाळ वाटा होत्या, त्या मोडल्यात आणि एक डांबर रोड तयार झाला. तसा भक्ती मार्ग हा डांबर रोड आहे. कोणी या कधी या कसंही घ्या असा आहे नामचिंतनाचा राजमार्ग केला. राज्यभार सर्वांना चालता येईल. सर्व असं कोणी आहे का बा देवाचं नाव श्रीमंत लोक घ्या, गरिबांनी घेऊन ये बरं. काहून त्याला पैसे लागतात. यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर याचे घरचे नाही यारे लहान थोर असे म्हणणारे असे वाजवणारे सापडतात जे घड्याळ गोट घेत नाही. जशी डोक्याची दुख असते. आपण काही म्हणा डोक्याची दुख त्याच्या पुढे जात नाही, तरी घड्याळ पुढे जात नाही. आता कसं करतात असं होतं कधी कधी. जाऊ दे. यारे यारे लहान थोर याती बोलता नारी न करावा विचारणा लगे. कोणालाही चिंता करायची गरज नाही. सर्वांचा उदार आहे. नामचिंतनाची चतुष्पदी सांगितली. नामचिंतन कोणी घ्या, नामचिंतन कसंही घ्या, नामचिंतन कुठेही घ्या, केव्हा घ्या केव्हाही घ्या. काळवेळ नाम चरित दोन्ही पक्षबाई. काळा वेळाचं बंधन नाही, जातीपातीचं बंधन नाही, कायचंच बंधन नामचिंतनाच्या मध्ये. म्हणून असा राजमार्ग तयार झाला. गेला राज्यभार आणि असं नामचिंतन जर सात्विक वाद्याच्या द्वारा घेतलं तर ब्रह्मरस सेवन करायला मिळतो. अभंगाच्या 3ऱ्या कडव्यात लावणी मृदंग Love
नामचिंतन या वाद्याच्या द्वारा. मृदंग आणि ती लावणी, विना लावणी, एक आमच्यातला बुवा म्हणे टाळही लावणी. आता टाळ कशा काय लावतात? टाळही लावणी, टाळ त्यातले काढायचे. श्रुती म्हणजे विना आणि मृदंग. लावणी, मृदंग, श्रुती याचा घोष टाळाचा, टाळाचा घोष आणि याचा नाद असा दोन्ही मिळून जेव्हा निर्माण होते त्याचा ब्रह्मानंद सेवन करता येतो या वाद्याच्या द्वारा. नामचिंतन आणि ज्यानं हा काळा घेतला त्याने मग कोणतीच पिढा होत नाही. ब्रह्मरस घेई काढा, ज्या ज्या काही पिढ्या असतील त्या संपूर्ण नाहीशा होतात. पण याच वाद्याद्वारे सगळी वाद्य आहेत. इतर वाद्य राजस तामसात कोणते कोणते ते आपण सांगत बसणार नाही. याच वाद्याच्या द्वारा ते घ्यायचं आहे. काय परिणाम आहे या वाद्याच्या द्वारा जर आपण नामचिंतन घेतलं, महापातक जरी आपल्याकडनं घडले असतील, तुम्ही पतित जरी असले तरीही तुमचा उद्धार करण्याची पावर या नामचिंतनात आहे. बरीच माणसं थैथै करतात, मग काही होईल, काही होईल. महाराजने वेळ सांगितला, होईल होईल होईल, पण कधी? हेळा मात्रे तुका म्हणे मग पातके
पतित असतील पण त्याचा उद्धार हेळा मात्रे एवढं सांगण्याकरता थांबलं. अनेक घड्याळ पाहिले पण हा वेळ कुठं पाहिला? किती वेळा? एका हेळा मात्रात उद्धार होते. एक हेळा मात्र म्हणजे किती मिनिट? तो काही ताळा नाही. एक हेळा मात्र म्हणजे फार वेळ नाही रे. आपल्या डोळ्याची पापणी लागणे आणि उघडणे, याला जेवढा वेळ लागते तेवढा वेळ आहे हेळा मात्र. एक हेळा मात्र पापणी लागणे उघडणे म्हणजे एक हेळा मात्र. एवढ्या वेळात उद्धार होते नामचिंतनाने महापातक्यांचाही. पण तुकोबऱ्याचं बीज या सत्यात असल्याच्यामुळे त्याच्याही नामात तेवढी पावर असल्याच्यामुळे तुकाराम महाराजच्या नामाचा जयघोष करू आणि मग जय विठ्ठल करू. तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर